या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। दुप्पट पैशांचं आमिष दाखवून एका भोंदूबाबाकडून तब्बल 25 लाखाचा गंडा घालण्यात आला आहे। आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून चौघांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। भोंदूबाबांसह 5 जणांनी विश्वासात घेऊन दुप्पट पैशांचे आमिष दाखवत एकास जिवंत शंख देतो व त्या शंखाच्या पूजेसाठी 25,50,000 रुपये घेऊन त्याची फसवणूक केली। हा प्रकार दिनांक 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान सांगोला तालुक्यात खिलारवाडी येथे घडला। याबाबत सचिन हरिदास यादव राहणार खिलारवाडी तालुका सांगोला सोलापूर यांनी फिर्याद दिली। पोलिसांनी मेघराज अवताडे उर्फ बाबा पाटील राहणार फळवणी, बोंदूबाबा सुरेश पोपट पारसे राहणार कोळेगाव माळशिरस तालुका, अनिल मोरे व सलीम दोगे राहणार सांगोला व वय 25 ते 30 वर्षे अनोळखी स्त्री अशा 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात पोलिसांनी बोंदू महाराज सूरज पोपट पारसे यास अटक देखील केली आहे। सचिन यादव हे संभाजी ब्रिगेडचे खिलारवाडी शाखा अध्यक्ष आहेत। संघटनेतून अमोल कोरे यांच्याशी ओळख झाली। त्याने फाळवणीतील मेघराज अवताडेकडील 25 लाखांचा जिवंत शंख विकला तर दुप्पट पैसे मिळतील असे सांगितले। संघटनेतील डॉक्टर अवधूत इरवाडकर यांनी अवताडे यास फोन करून महूद येथे बोलावले। त्याच्या समवेत अनिल मोरे व सलीम असे आणखी 2 जण होते। त्यांनी सचिन यादव यास महूद येथून अकलूज रोडला निर्जन स्थळी नेऊन जिवंत शंख दाखवले। यासाठी 25 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले। त्यानंतर सचिन यादव यांनी खिलारवाडी येथील मित्र परशुराम साळुंके, शेखर गाडे, बालाजी साळुंके यांना याबाबत सांगितले। फळवणीत पारसे एक कडक बाबा आहेत, ते जिवंत शंखाची पूजा करणार आहेत। जादा माणसं नको म्हणत सचिन यादव व शेखर गाडे व मेघराज मिळून गाडीतून मेघराज यांच्या घरी गेले। पारसे बाबा अंगाला भंडारा, धूप, अगरबत्ती लावून एका शंखाची पूजा करीत होते। बाबा मंत्र म्हणत असताना मेघराज व एक स्त्री बाहेर येऊन सचिनला शंखाची पूजा काही तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण होत नाही, 2 दिवसांनी करू, त्यानंतर जिवंत शंख घेऊन जा म्हणत परत पाठवले। 2 दिवसांनी मेघराज अवताडे व अनिल मोरे असे दोघे खिलारवाडी येऊन त्यांनी बाबा कडक आहेत, त्यांना पूजेचे पैसे द्यावे लागतील म्हणत सचिन कडून 50,000 घेतले। जाताना त्यांनी 2 दिवसात शंख आणून देतो म्हणून सांगितले, मात्र याबाबत त्यांची फसवणूक करून ते पसार झाले। त्यामुळे या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगोला पोलीस पुढील तपास करीत आहेत। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।